सागर विनायक. दादरवरून आम्ही ट्रेन पकडून पोचलो खार दांड्यात. खार या स्टेशनवर. जर तुम्ही फास्ट ट्रेननी आला तर तुम्ही बँड्राला उतरू शकता. बँड्रावरनं अवघ्या 30 मिनिटाच्या अंतरावर असलेलं हे सागर विनायक. खार स्टेशनवरनं हे मंदिर फक्त 2.7 किलोमीटर्स एवढं लांब. रिक्षाने खार रोड स्टेशनपासून ते सागर विनायक मंदिर 11 मिनिटात आपण पोचू शकतो. या गणपती मंदिराला गेट किंवा कुठचंही फलक लावलेलं नाहीये. कार्टर रोडवर चालत असताना तुम्हाला ही वास्तू दिसली की समजून जा हेच आहे ते गणपतीचे स्थान. तिथे उपस्थित कोळी बांधवांकडनं आम्ही प्रथम या गणपतीची माहिती घेतली. नवघण रामसी सोलंकी ही मूर्ती आम्हाला समुद्रात सापडली. आम्ही सोरठिया कोळी समाजाचे आहे, गुजराती. ही मच्छीमार आहे. यांना ही मूर्ती सापडली. आम्ही तिथे आणून स्थापना केली 2004ला. काही लोक येतात दर्शनाला, त्यांची कामं होतात आणि याचा देखभाल सांभाळ आम्हीच करतो, होडीवाले ते सर्व. मासेमारी करत असताना ती मूर्ती जाळ्यात सापडली. ती मूर्ती जेव्हा किनाऱ्यावर आणली तेव्हा ती जड झाली आणि 9 लोकांना मिळून सुद्धा ती उचलता आली. आणि जिथे ती मूर्ती ठेवली तेच त्या गणपतीचं स्थान म्हणून प्रसिद्ध झालं. गावकऱ्यांनी ती बाप्पाची इच्छा म्हणून त्या मूर्तीला तिथून न हटवता तिथेच त्याची स्थापना केली आणि आता त्या जागेला सागर विनायक या नावाने ओळखलं जातं. माहिती घेऊन आम्ही सरळ दिशेने चालत राहिलो. या सागर विनायकाचं दर्शन घेण्यासाठी ओटी आणि भरतीचं टायमिंग बघून मग यावं. हे गणपतीचं स्थान बऱ्याचशा वेळी पाण्याखाली असतं आणि फक्त ओहोटीच्या टाईमला तुम्ही तिथवर पोचू शकता. विशेष म्हणजे ही सागर विनायकाची मूर्ती ही लाल मातीपासून बनली आणि तरीही त्याला एवढा वेळ पाण्यात राहून सुद्धा काहीही होत नाही. दहा मिनिटे चालल्यावर आपण पोचतो त्या गणपतीच्या स्थानी. सर्वात प्रथम आपल्याला जे दिसते ते म्हणजे नंदी आणि 2 शिवलिंग. सुंदर कोरलेली नंदीची मूर्ती आणि 2 शिवलिंग. सर्वात प्रथम त्या शंकराच्या आम्ही पाया पडलो. आणि नंतर त्या सागर विनायकाचे दर्शन घेतले. या मूर्तीला 6 हात, 2 मस्तकावर, 3 मुख व या गणपतीने मूषक आपल्या लाडक्या उंदीर मामाला मांडीवर बसवला आणि त्याला एका हाताने पकडले. पाय जोडलेले व कमळावर विराजमान आहे. 2 सोंड या उजव्या व 1 डावी सोंड या गणपतीला आहे. असं हे सुंदर बाप्पाचं. मंदिराच्या मागच्या बाजूला व आजूबाजूला तुम्हाला अनेक छोट्या मोठ्या देवदेवतांच्या मूर्त्या मिळतील. या सगळ्या मूर्त्या खंडित झालेल्या आहेत. या सर्व मूर्त्या ह्या विसर्जित केल्या, तरीही त्यातल्या 4 मूर्त्यांनी आमचं लक्ष वेधून घेतलं. पहिली मूर्ती ही आपल्या नंदी महाराजांची, दुसरी गणेशाची व तिसरी हनुमानाची. थोडं चालल्यावर आम्हाला एक अजून मूर्ती सापडली. ती मूर्ती कोणाची हे काही नीट कळू शकलं नाही. नीट बघितल्यास एक आकृती हत्तीवर विराजमान दिसे. हत्तीवर विराजमान असल्यामुळे आम्हाला ती मूर्ती इंद्राची असावी असं वाटलं, पण 4 मुख असल्यामुळे आम्हाला देखील कळलं. जर तुम्हाला ओळखता येत असेल ही कोणाची मूर्ती तर कमेंट करून हे आम्हाला नक्की सांगा. या बाप्पाची जाळ्यात सापडण्याआधीची माहिती किंवा इतिहास हा कोणाला माहिती नाही.
तुम्ही याआधी कधी या सागर विनायकला भेट दिली आहे का? असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा, व कधी गेलात तर कमेंट करून नक्की सांगा. असा होता हा आपला पहिला ब्लॉग आणि या सागर विनायकाची कहाणी. इथेच आपण थांबतो. पुन्हा भेटू एका नवीन मंदिरात. जर ही व्हिडिओ, ही इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.